सावळा गावी आला तेव्हा नाचतच आला. त्याला हर्षभई व्हायची वेळ आली होती. आल्याबरोबर त्यानं फकीराचे पायच धरले. दौलती, राहीबाई, राधा यांच्या पाया पडून तो सरळ गावात गेला. पंतांपुढं तर त्यानं दंडवतच घातला. आता मी माझ्या पांढरीत मरण, माझी बायको पोरं मला बघतील असं म्हणत तो गावभर फिरला. भैरूला कडकडून भेटला. आता आपण कुणाच्या पाचोळावर पाय द्यायचा नाही, आगळीक करायची नाही. बायका पोरात कष्ट करून जगायचं. कष्टानं मातीचं सोनं होत आहे. वाईट कायदा कुत्र्यावानी असतो असं तो सांगत फिरला. सावळा आल्यानं त्याच्या घरात नवा तजेला आला होता. अंगाला धीर वाटला. गावालाही बरं वाटलं. एक जवळचा दुरावलेला दिलदार माणूस आला म्हणून फकीरालाही आनंद झाला होता. फकीराच्या शब्दावर पंत सातारला गेले आणि सरकारशी भांडले म्हणूनच सावळाला नवा जन्म आला. फकीरानं त्याला माणसात आणला, नाहीतर तो कुजून मेला असता असं मांग म्हणू लागले होते. फकीराच्या शब्दाची किंमत त्यांना समजली आणि त्या वयात ते त्याला आपला करता पुढारी समजू लागले. दूर दूरचे मांग येऊन त्याला पाहून जाऊ लागले. फकीराचे मैतर झाले. विंचू ठार मारण्याऐवजी त्याला नांगी तोडून जिवंत ठेवणारा फकीरा लोकांना आगळाच वाटू लागला होता. आणि राधालाही तो तसाच वाटू लागला. ती लहानपणापासून त्याला भीत आली होती आणि आताही भीतच होती. ज्या दिवशी तो रागानं चिंचेवर चढून बसला त्या दिवसापासून राधा त्याला चढत्या सुरात कधीच बोलली नाही. कधी राग आला तर ती गिळून घे. आता पुन्हा तिला हुरहुर लागली होती. आपलं कुंकू गाजलं, आता आपली कुसही गाजणार. पण पुढं काय? तो खोत गप्प बसणार नाही. हात तुटला म्हणून काय झालं? एक पाय मोडला म्हणून गोम लंगडत नाही. आणि तो खोत तर भयान माणूस आहे. तो स्वस्थ न बसता सूड घेणार. आणि त्यानं सूड घेतला तर ती कल्पनाच तिला असह्य झाली. पण करणार काय? फकीराला कसं सांगावं हा प्रश्न होता. रोज नवे नवे लोक त्याला भेटायला येत होते. तो चिंचणीकर पिराजी, साजूरकर निळू आणि कैक रामोशी, कैक मराठे आणि कुंजचा तो सत्या. त्यानं तर उघडबंड केलंय. त्याला तोफेच्या तोंडी देण्याचा हुकूम सुटलाय म्हणे. आणि त्याची फकीराशी मैत्री. सत्तू येऊन फकीराला भेटून जातो. ही सारी माणसं फकीरासारखीच दिसतात. फकीराही घोडं घेऊन कुठं कुठं जात असतो. रात्री अपरात्री येत असतो. जर एखाद्या दिवशी त्या खोतानं वेळ साधली तर या विचारांच्या जाचात राधानं कितीतरी दिवस काढले. आणि तिनं एकदा निश्चय केला की फकीराला बोलायचंच. एकदा फकीरा 2 दिवस कुठंतरी गेला आणि तिसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच परत आला. चिंचेच्या खाली येताच गबऱ्याच्या टापा ऐकून राधाने डोळे उघडले. 3 दिवस ती भिंतीला टेकून बसली होती. तिनं अन्नाचा घास सुद्धा घेतला नव्हता. गुडघ्यावर हनवटी टेकून दौलती वाट बघत होता. राहीबाई डोळे पुसत होती. पहाटे फकीरा आल्यानं सर्वांचा आत्मा शांत झाला. फकीरा घोडं बांधून घरात आला तेव्हा मंद दिवा जळत होता. राधाबाई भिंतीला टेकून बसली होती आणि दौलती खिन्न होऊन बसला होता. ही सर्व परिस्थिती पाहून फकीरा चरकला. तो म्हणाला, आई. राधाच्या गालावर आसवाची धार चमकली. ती पाहून फकीराचा आवाज मचडला. आई, काय झालं? साधू कुठं आहे?
चावडीत दौलती म्हणाला, आई अगं का रडतीस? बोलत का नाही? माझं रड कुणालाच नाही कळायचं. का सांग की. फकीरा जवळ बसला आणि राधा म्हणाली, कसं सांगू लेकरा, मला जन्मभर तुझी भीती वाटली आणि आता बी वाटते. माझी भीती? अगं तू माझी आई. आई? हो हो माझी आई. मग कुठे गेला होतास? चिंचणीला, पिराजीकडं. कुणाला विचारलं होतं? नाही, कुणाला नाही विचारलं. का? आम्ही 3 जीवांनी दिव्यावानी जळायचं? आई, थोरलं आई बाबा, माझं चुकलंच. तुझ्या आईनं 3 दिवस पाणी शिवलं नाही. दौलती राधेकडे बोट दाखवीत म्हणाला, ही म्हातारी पाखरावानी वाट बघत बसली या. अन्न हसून घास उतरना बाब्या. पण तुम्ही एवढी काळजी का करतासा? आता म्या काय पोर आहे का? लई मोठा आहेस तू, राधा म्हणाली. पण ह्या काळजाला कसं सांगू र? खोतासारखा वैरी 2 पिढ्या माग लागलाय. दुखावलेला साप परवाच बिळात गेलाय. आम्हासनी त्याची भीती वाटती र. दरम्यान आहे भ्यात, फकीरा म्हणाला. आणि तो कवा बी येऊ दे की, त्यानं नुसती फडी जरी वर केली तरी मी त्याला चेचून काढीन. मी सावध आहे आणि मला सारं ठाव बी आहे. आपल्या गावचा रावसाहेब पाटील, तो काळवाडीचा धोंडी चौगला, ही खोताची बिळा आहे ती. आणि त्या बिळावर माझी नजर आहे. पर पांदीनं जाऊ न ग, माझ्या अंगावर न जा असं म्हणणं बी बरं नसतं. दौलती बोलला आणि फकीरा हसत म्हणाला, मी तसं बरं कसं म्हणेन? मी कुणाच्या अंगावर जाणार नाही आणि कुणाला येऊ बी देणार नाही. आणि असाच रातचा अपरातचा फिरत राहणार. मध्येच राही म्हणाली, नाही बरं. फकीरा म्हणाला, आता तुम्हासनी विचारल्या वाचून कुठं बी जाणार नाही. मग झालं, एवढंच कर. दौलती फुटला आणि फकीरा म्हणाला, मला वाटलं तुम्ही बिनगोरी असाल, म्हणजे आम्हासनी तुझी काळजी नाही असंच व्हावं. राधा म्हणाली, मी बोलत नाही, कारण नका एवढा होतास तवा ऐकलं नाहीस. तोंड पळलं. अगं तवा मी बादशाह होतो. फकीरा म्हणाला, आता परत चिंचवर चढून खाली उडी टाकेल असं मी म्हणणार नाही. खरंच आहे. काय नेम सांगावा बाबा तुझा? राधा कौतुकाने म्हणाली आणि फकीरा हसला. माझं नशीब सिकंदर आहे. तू माझीच आई आहेस. तू बोल. तू बाबा, थोरली आई, सारी तुम्ही माझी पंढरी आहेसा. फकीरानं त्या सर्वांच्या पुढे डोकं ठेकलं. त्याबरोबर त्या 3 आत्म्यांना कळ आली. दौलती कळवळ्यानं पुढे सरकला. त्यानं त्याच्या पाठीवरून हात फिरवला. राधेच्या डोळ्यात सागर उसळला. राहीनं उठून मिरच्या उतरून टाकल्या. ती म्हणाली, तुम्हा दोघांसाठी म्हणून आम्ही जगलो. तुझा बाप तुझ्यावानीच होता. दौलती म्हणाला, जोगणीला हात घालीस तर कुणाला बोलला नाही तो. तसं तेवढं तू नग करू बाबा. राधा म्हणाली, जे जे करशील ते आमसने सांगून कर एवढंच.
सूर्य उगवून वर आला होता. पहिली किरणं रांगत रांगत दौलतीच्या खोपटात शिरली. निवडुंगावर पाखरं भिरभिरू लागली. रात्रभर दौड मारून आलेला गबऱ्या फुरफुरू लागला. बोलण्याच्या नादात चुकून राहिलेली कोंबडी खोराड्यात धडपडली. राधाचं मन हलकं झालं. ती उठली. उठता उठता पुन्हा म्हणाली, चांगली माणसं जोडावी, वाईटाची संगत करू नये, जीवाला जपावं एवढंच आमासनी कळतं. आणि तेवढंच मला बी कळतं, फकीरा म्हणाला. माझी माणसं नुसती चिऱ्यासारखी आहे ती, जिथं बसवल तिथं बसणारी. आणि आई, मरण माणसाच्या पुढे जन्माला येतं आणि ते माणसाला घेऊनच मरतं. पण माणसाच मागे उरतं काय ग? नाव, चांगुलपण, राधामध्येच म्हणाली. आणि तेच मला मिळवायचं आहे. तूच शिकवलंस ना मला की माणसं वाईट वागू नये म्हणून. पण मी ते इसरत नाही आणि इसरणार बी नाही. पण काय? पण तू रडायचं नाही बघ. ते ऐकून ती हसली. दिवस सुगीचे होते. दुःखाची जागा आता सुखानं घेतली होती. श्रीमंतीचं शिवार धुंद झालं होतं. पाखरं गुटगुटीत झाली होती. किडे माजले होते. गुरं उंडारली होती. माणसं 2 वेळा पोटभर खाऊन ढेकर देत होती. दिवसभर रानामाळात गेलेली माणसं घराकडे येत होती. रवी नारायण आपल्या दारात उभा होता. त्याची ती पिवळी उन्ह हिरव्या निवडुंगावर पसरून एक नवाच रंग डोळे दिपवीत होता. मांगाची पोरं कुंथत चक्र फिरवत होती आणि सूर्याकडे पाहत मांग पेढीला बटी लावत होते. एक वट लावू आणि काम संपू, हे 2 लावू आणि मग पुरं करून टाकू. आता एवढ्या 3 बट्या लावून सुट्टीच करू, असं म्हणत ती काम उरकत होती. पेडाची पोरं रडकुंडीला आली होती आणि निवडुंगाच्या पलीकडे गुरं चरायला गेलेली पोरं ओरडत ओरडत घराकडे येत होती. म्हशीच्या पाठीवर बसून गात होती, तू ऐक नंदाच्या नारी. एवढ्यात एक वाटसरू आला. तो एका ठेंगू घोड्यावर बसला होता. त्याच्या मानानं ते घोडं अगदीच खुजं होतं. त्यामुळे वरच्या त्या माणसाचे पाय जवळजवळ जमिनीला लागत होते. एखाद्या गाढवावर बसावं तसा तो बसला होता. डोकीला लाल रंगाचा पटका, अंगात जाड कापडाची बंडी, जरीकाठी धोतर. कंबर बांधून त्यानं हातात एक पल्लेदार दांड्याची कुऱ्हाड घेतली होती. त्याचा रंग काळा होता. त्यानं आपल्या बेतात असलेल्या मिशांना पीळ भरून नाक फेंदारलं होतं. त्याच्या तांबरट डोळ्यात राग दिसत होता. त्याला पाहून पोरांचा गलका बंद झाला. ती आपल्या सांकेतिक भाषेत एकमेकांना सांगायला लागली, ए आरील ठिकालाय रे. अरे आरील नव झिम्मक. दुसरं केक काढलं आणि तिसरा चिरकला. आलं वसरू नका. लगेच चौथं म्हणाल पेडू द्या. त्या पोरांचं ते बोलणं ऐकून इसम थांबला. आवाज नरम करून म्हणाला, कुणाचं र तुम्ही? आम्ही कुरवाड्याचं. एका पोरानं चटकन खोटं सांगून टाकलं. तो इसम चकित होऊन म्हणाला, मग ही रे कसली भाषा बोलताय? ही पोरांची. काय चोरांची? त्या हुशार माणसानं पोरांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला, पण बनलेली ती पोरं वटली नाहीत. नाकाचा मोठा करून एक पोरग म्हणाल, तुम्ही केवढा आहेसा काय? नाही बा, मला ऐकू येते की. मग पोरांची म्हणताना तुम्ही चोरांची कशी ऐकली? व त्या पोरानं वाटसरूवर डाव उलटवत आणला होता. ते पुढे म्हणाल, चोराच्या मनात. हे ऐकून सारी पोरं हसली. माळ हास्यानं भरला. हिरमुसला वाटसरू म्हणाला,
थट्टा करू नका सा. त्या फकीराचं घर कंचर. हा प्रश्न ऐकून पोरानं पुन्हा संशय आला. त्यांनी एकमेकांना डोळ्यांनी खुणावलं. एक पोरग म्हणाल, तुम्हाच कंचा फकीरा पाहिजे जी. वाटसरू पुन्हा पेचात पडला. बाबाजी मांगाचा झिंग्या निवडुंगाच्या बेळ्यातून उंदराप्रमाणे निघून फकीराकडे पळाला होता. हत किती फकीर आहे ती. त्या वाटसरूनं पुष्कळ विचार करून विचारलं आणि पोरं म्हणाली, हत 4 फकीरा आहे ती. त्या पोरांच्या बोलण्याचा रोग त्या वाटसरूच्या डोक्यात आला. ही सारी मांगाची पोरं असून ती आपल्याला गाढवात काढीत. हे लक्षात येऊन तो म्हणाला, त्या 4 फकीरांच्या बापाचे नाव काय र. या काळा हडकुळ पोर पुढं होऊन म्हणाल, मी सांगतो. एकाचं शिग्या, एकाचा झिंग्या, एकाचं शिरग्या आणि एकाचं मिरग्या. ही नावं ऐकून सारी पोरं पोट धरून हसायला लागली. काही लोळायला लागली. वाटसरू भांबावून गेला. इतक्यात त्या बेड्यातून फकीरा माळात आला. झिंग्या लंगोटी नीट करत दूरच उभा राहिला होता. सारी पोरं गप्प झाली आणि फकीरा म्हणाला, कोण गाव पाहुणं. आम्ही तिकडं काळगाव कुमजच. कोणाकडं आलाय. फकीराकडं. काय काम आहे. मला कुमजच्या सत्तूनं पाठवले. सत्तूचं नाव ऐकून फकीरा चमकला. तो म्हणाला, सत्तूकडं मला तुम्ही कधी दिसला नाही. मी गोंदा गोंधळी. मी गावगाव फिरत असतो. सत्तू माझा मैत्र आहे. त्यानं मला फकीराकडे पाठवलंय. मग मीच ते फकीरा. बोला, काय काम आहे. पोरानो, राहा तुम्ही आता. पोरं गुरांना हाकीत गेली. गोंधळी घोड्यावरून उतरला आणि म्हणाला, सत्तूवर बाका प्रसंग गुदरलाय म्हणून त्यानं मला तुमच्याकडे पाठवले. असला प्रसंग. जर तुम्ही हातपाय हलवलं तरच सत्तूचा जीव वाचणार आहे, नाहीतर त्याची आशा नाही. गोंधळी खिन्न होऊन म्हणाला. फकीरा एकाएकी गंभीर झाला. तो म्हणाला, कसला प्रसंग सांगा तरी. चला सांगतो. ती दोघं घराकडे निघाले. आपला एक मित्र संकटात आहे हे ऐकून फकीरा बेचैन झाला. त्याची ती हकीकत ऐकण्यासाठी तो आतुर मनानं चालायला लागला. गोंधळी चालता चालता म्हणाला, ही पोरं कुणाची. मांगाची. मला सांगितलं कुरवाड्याची म्हणून. खोटं सांगितलं त्यांनी. आता फकीरा किती आहे ती. एकच मी. मला त्यांनी 4 सांगितले. फकीरा हसला. बरं ती बोलत्यात बी निराळ. गोंधळी पुटपुटला. कसं. फकीराने विचारलं. आरील म्हणजे काय. कुरवाडी. वरावला म्हणजे आला. ही आमच्या जातीची भाषा आहे. मग ही भाषा का म्हणून बोलता. सरकारी अंमलदारासनी कळू नये म्हणून. तोपर्यंत दोघं घरात आले. उमजत घडलेला प्रकार गोंधळी सांगू लागला. बहादूरवाडीच्या दादा पाटलानं काल सत्तूला अटक केली आहे. साहेबाचा तसा हुकूमच होता. आणि जेवढा म्हणून सरकार विरुद्ध माणूस आहे तेवढा सारा कैद करायचा असा त्यांचा बेत आहे. सत्तूला कशी अटक झाली. फकीराने विचारलं. एका न्हाव्याकडे दाढी करीत होता. इतक्यात 50 लोकांनी त्याला अटक करून मळीला बांधून ठेवलं. या उद्याच ते सातारला निघणार आहे. ती या अटकमाग समद पाटील आहे ती. गोंधळी म्हणाला. आणि फकीराने विचारलं, मला काय निरोप आहे सत्तूचा.
निरोप आहे की माझ्यावर हत्यारानं उपकार? मी जगलो तर ते उपकार फेडीन. असा अंगावा ऐकून फकीराच्या वर्मी बाण लागला होता. तो उद्विग्न होऊन म्हणाला, तुम्ही इतका उशीर का केला मग? काय करू, वाटाच बंद होत्या. आता तुम्ही घाई करा, नाहीतर तो वारणेचा खोरा एका मर्दाला मुकल. दादा पाटलाची किती माणसं आहे ती? 50. पर हत्यार बंद. हत्याराचं नाव मला नका सांगू. माणसं किती? 50. निघूया मग. फकीराला घाई झाली. दोघच? ते का माणसं जमवीत जायचं? फकीरा साधूला हाक मारून म्हणाला, सत्तूला सोडवायचं आहे. माणसं काढा आणि निघा. कडूस पडलं आणि सर्व गडी जमले. मोरा, बळी, ईश्वरा, किसन, भिव्या, घम्या असं 25 जवान तयार झाले. गबऱ्यावरचं खोके रावडीत फकीरा म्हणाला, गमाडी, तू चिचणीला जा आणि फिरायला सांग. म्हणावं दुपारी बहादूरवाडीत ये. जा तू. एक जण जाऊन हरिरामाला घेऊन या. सर्व तयारी करून तो राधेकडे गेला. तिच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, रागावू नग. माझा मैतर मरणाच्या दाढत आहे. त्याला सोडवाया जातो. बाबा, थोरली आई, एवढंच बोलून त्यांच्या पायांना त्यानं मिठी घातली. दौलती मग कापऱ्या आवाजात म्हणाला, जा, पर जरा जपून. कवा येणार? राधवा आसवावरीत म्हणाली, मी उद्या दिसबोडताना नक्की येईन. आम्ही तर भाकरी खाणार नाही. राही म्हणाली, माझी काळजी करू नका. सांच्याला घरात आहे मी. फकीरा उत्तरला. सारी तयारी झाली. गबऱ्या खेकाळला आणि निघाला. राधाला हुंदका आला. ती मनातल्या मनात गबऱ्याला म्हणाली, बाबा, माझ्या फकीराला एकटा टाकून येऊ नग. दोघं या, नाहीतर. त्यावेळी फकीराचा घोडा दुडक्या चालीवर नाचत नाचत बहादूरवाडीची वाट चालत होता आणि फकीराच्या डोळ्यापुढं कुंजेचा सत्तू मरणाचा कानोसा घेत मळीला बसलेला होता. त्याच्या ओठावर बहादूरवाडी एवढेच शब्द नाचत होते. सूर्योदयाच्या आत बहादूरवाडी गाठायची होती. मग पुढं कसा वेढा घालायचा, सत्तूला कसं मुक्त करायचं आणि सूर्यास्ताच्या आत आईला कबूल केलेल्याप्रमाणे परत कसं फिरायचं, याचाच विचार करीत तो निघाला होता.